शिवसेना पक्ष आणि चिन्हावर पुढच्या आठवड्यामध्ये सुनावणी होणार आहे। आजच्या सुनावणीच्या दरम्यान ठाकरेंकडनं कपिल सिब्बल यांनी सविस्तर युक्तिवाद केलेला आहे। विधिमंडळ पक्ष हा संपूर्ण राजकीय पक्ष होऊ शकत नाही, विधिमंडळ पक्षातली फूट ही राजकीय पक्षातली फूट कशी, असा सवालही सिब्बल यांनी उपस्थित केलाय। तर कार्यक्षेत्रात नसलेले निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याचं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे कोर्टाने आम्ही जो निर्णय देऊ तो भविष्यासाठी लागू होईल, अशी अतिशय महत्त्वाची टिप्पणी केलेली आहे। 26 जुलैला एक बैठक झाली होती। या बैठकीचं अध्यक्षस्थान एकनाथ शिंदेंनी भूषवलं होतं, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर बैठकीमध्ये शिवसेनेचे 2 नेते देखील होते। त्यांनी स्वतः 2018 ची घटना बदलली। आता असा युक्तिवाद केला जातोय की ती घटना अस्तित्वातच नाही। ऑगस्ट-ऑक्टोबर 2022 मध्ये निवडणूक आयोगासमोरील कार्यवाहीच्या दरम्यान दोन्ही गटांनी पक्षाच्या संघटनात्मक रचनेतल्या समर्थनाबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले होते। राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे 160 सदस्य होते, तर दुसऱ्या गटाकडे 0 सदस्य। 2018 ची घटना बाजूला करणं त्यांना सोयीचं ठरलं, पण निवडणूक आयोग असं कसं करू शकतं, असा सवालही कपिल सिब्बल यांनी केला। कोणत्या कायद्याच्या आधारे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला, त्यांना तसा अधिकारच नव्हता। 17 फेब्रुवारी 2023ला निवडणूक आयोगानं पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेंच्या गटाला दिलं। त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा गट आता पक्ष बनला आहे। म्हणजेच विधिमंडळ पक्षातली फूट हीच संपूर्ण पक्षात पडलेली फूट मानली जावी का? विधिमंडळ पक्ष हा संपूर्ण राजकीय पक्ष होऊ शकत नाही, विधिमंडळ पक्षातली फूट राजकीय पक्षातली फूट कशी, असा सवालही सिब्बल यांनी केला। अपात्रतेचा मुद्दा निकाली काढण्यापूर्वीच निवडणूक आयोगानं मूळ राजकीय पक्ष कोणता याचा निर्णय घेतला। अपात्रतेच्या कार्यवाहीतील उत्तरे 2023 मध्ये दाखल करण्यात आली, तोपर्यंत आयोगाने सर्व निर्णय घेतले। यामुळेच आज आम्ही या परिस्थितीत येऊन पोहोचलो। त्यावर कोर्टाने काय म्हटलंय? अपात्रतेच्या कारवाईच्या निकालानंतर आणि नवीन विधानसभा अस्तित्वात आल्याच्या नंतर चिन्हाचा मुद्दा कदाचित दुय्यम ठरू शकतो। त्यावर सिब्बल यांनी म्हणालेत की मी सहमत आहे, मी स्वतः सुरुवातीलाही नमूद केलं होतं, परंतु या दोन्ही कार्यवाहींचा एकमेकांशी संबंध आहे। नक्कीच त्यांचा संबंध आहे, कारण त्या काही अंशी एकमेकांशी संबंधित आहेत, असं कोर्टानं देखील म्हटलंय। विधानसभा अध्यक्षांसमोरील अपात्रतेची चौकशी एका वेगळ्या निकषावर आधारित असते, असं कोर्टानं म्हटलं। तर निवडणूक आयोगासमोरील चिन्हाच्या वादाबाबतची चौकशी दुसऱ्या निकषांवर आधारित असते, असं कोर्टानं म्हटलं। त्यावर सिब्बल म्हणालेत, निवडणूक आयोगाने संघटनात्मक बाजूकडे दुर्लक्ष केलं आणि विधिमंडळातल्या संख्याबळाच्या आधारे वाद सोडवला। त्यानंतर सरकार स्थापन झालं, या सदस्यांना अपात्र ठरवायला हवं होतं, त्यानंतर सरकार आणि पक्ष चिन्ह त्यांना मिळालं। 21 जून पासून जे केलेलं त्यांचं कृत्य होतं, त्या आमदारांचं, ज्यांनी पक्षांतर बंदी कायदा तोडून त्यांचं कृत्य, त्याद्वारे ते अपात्र त्याच वेळेला ठरत होते आणि त्यामुळे ते अपात्र करणं हे पहिलं गरजेचं होतं, जे स्पष्ट होतं। ज्या कायद्यामधल्या परिच्छेद 10 म्हणजे परिशिष्ट 10 शेड्यूल 10च्या अंडरमध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत 21A 21Bच्या, त्या ह्याच्याप्रमाणे ते अपात्र ठरत होते। समोरची बाजू त्यांची बाजू मांडत आहेत, पण खूप मुद्दे आहेत। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आमच्या दृष्टिकोनातून आज माननीय न्यायालयाने जो उपस्थित केलेला आहे की कॉन्स्टिट्यूशन तुम्ही जे शिवसेनेची घटना आहे, कॉन्स्टिट्यूशन तुम्ही फॉलो करताय, पण त्या डेमोक्रेसी जी फॉलो केली पाहिजे ती डेमोक्रेसी तुम्ही फॉलो केली गेली नाही आहे, हे हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि ह्या मुद्द्यावरच सगळा संपूर्ण या केसचा संपूर्ण निकाल अवलंबून आहे। इलेक्शन कमिशन कसं असंविधानिक वागलं हे माननीय कपिल सिब्बलांनी आज सगळ्या न्यायाधीशांच्या समोर सांगितलं की त्यांची प्रत्येक घटना ही या देशाच्या संविधानाला आव्हान देणारी आहे आणि म्हणून तुम्ही एक करूनच बघा, असं एकदा ते म्हणाले, यू डू इट, आणि मग तुम्हाला लक्षात येईल की कशी घटनेची वाट लागेल ती। घटना मानतच नाही मी मला जे येईल ते निर्णय देईन, अशा पद्धतीचं इलेक्शन कमिशनचं वागणं होतं आणि ते पूर्णपणे घटनाबाह्य होतं, असं त्यांनी आज या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय।
पाठिंबा निवडणुकीमध्ये ज्या UBT आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना जेव्हा एकमेकांच्या समोर उभी राहिली तेव्हा बहुमत एकनाथ शिंदे साहेबांना मिळालेलं आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये लोकांनी विश्वास एकनाथ शिंदे साहेब यांना दिलेला आहे.